शेतात उभं पीक होतं आणि रातोरात वन्य प्राण्यांनी सगळं नुकसान केलं तर? अशा परिस्थितीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळू शकते. पण ही भरपाई मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं? अर्ज कुठे करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कोणत्या नुकसानीसाठी भरपाई मिळते? तर महाराष्ट्र वन विभागाकडून वन्य प्राण्यामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी नुकसान भरपाईची सेवा उपलब्ध आहे. शासनाच्या उपलब्ध माहितीनुसार रानडुक्कर, हरिण, रानगवा, नीलगाय, माकड, वानर तसेच वन्य हत्ती यांच्यामुळे शेतपिकी किंवा फळबागांचे नुकसान झाल्यास भरपाईची तरतूद आहे. आता यासाठी अर्ज कसा करायचा? यासाठी महाराष्ट्र वन विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर वन्य प्राण्यांच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरिता नुकसान भरपाई मंजूर करणे ही सेवा उपलब्ध आहे. अर्जामध्ये शेतकऱ्याचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पीक, पिकाचे नाव, नुकसान करणारा वन्य प्राणी, जिल्हा, तालुका, गाव आणि घटनेची तारीख अशी माहिती भरावी लागते. यासाठी कोणती कागदपत्रे लागतात हे बघू. तर अर्ज करताना साधारणपणे बँक पासबुकची प्रत, आधार कार्डची प्रत, 7/12 उतारा, NOC म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र ही कागदपत्रे PDF स्वरूपात अपलोड करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या. नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती तातडीने संबंधित वन विभागाला देणे आणि नुकसानीचे फोटो किंवा व्हिडिओ पुराव्यासाठी जतन करून ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यानंतर संबंधित विभागाकडून नुकसानीची पाहणी केली जाते आणि पुढील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाते. आता जाणून घेऊया भरपाई किती मिळते. भरपाईची रक्कम नुकसानाचा प्रकार, पीक आणि लागू असलेल्या शासन निर्णयानुसार ठरते. त्यामुळे सोशल मीडियावर सांगितलेली कोणतीही एक ठराविक रक्कम अंतिम समजू नका. जुन्या शासन निर्णयात शेती पिकाच्या नुकसानीसाठी वेगवेगळ्या मर्यादा आणि दर नमूद केले आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सध्याचे नियम जे लागू आहेत ते तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच तुमच्या शेतीतील पिकाचे नुकसान वन्य प्राण्यामुळे झाले असेल तर नुकसान भरपाई मिळू शकते. हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि अशा शेतकरी योजना आणि शेतीविषयी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.